नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आमच्या इकडे इलेक्शन होतं. तर आमच्या सरांनी त्यामुळे आम्हाला लवकर सोडलं. तर ते बोलले, की प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी मग लवकर सोडलं. मग आम्ही ऑफिसवरून घरी आले. मग ते घरी आलेले तेव्हा जे हे असतं जे कार्ड येतं त्यांच्याकडून, ते कार्ड घेऊन, आधार कार्ड घेऊन आम्ही मतदान केंद्रावर गेलो. तिकडे जो योग्य उमेदवार होता त्याला आम्ही वोटिंग केलं. मला आशा आहे की तुम्ही पण केलं असेल ना आज वोटिंग. जे म्हणजे आज ज्यांचं ज्यांचं आहे त्यांचं त्यांचं. तर प्रत्येकाने आपला अधिकार बजावला पाहिजे. त्यामुळे आपल्या राज्याला, भारताला एक योग्य असा उमेदवार मिळेल आणि योग्य दिशेने आपली प्रगती साधली जाईल. त्या दृष्टीने सगळ्यांनी मतदानाचा आपला अधिकार बजावला पाहिजे. बर हे झालं मतदानाचं. तर सगळ्यांना आजचा दिवस कसा गेला? मला तर चांगला गेला. तुम्हाला पण मी आशा करते चांगला गेलेला असेल. सगळे आपापल्या घरी सुखरूप आलेले असतील आणि सगळे खुश असतील आणि कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. प्रॉब्लेम नसला पाहिजे. तर आता जे मी सांगितलेलं कालच्या ब्लॉगमध्ये, तर काही चांगलं कर्म करा. तर आजपासून कुणी काय काय करायला सुरुवात केली. मला आशा आहे की सगळ्यांनी माझ्या ऐकल्याप्रमाणे एक एक तरी करायला सुरुवात केली असेल आणि थोडंसं केलं पाहिजे. तर आता ते झालं ह्याचं अध्यात्माचं. आता मग सगळे आता किती 6:15 झालेले आहेत. तर आता थोड्या वेळाने आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं आहे. सगळ्यांनी भाज्या पण म्हणजे ज्यांना ज्यांना ज्या भाज्या म्हणजे ठरलेल्या असतील त्या भाज्या ची तयारी झालेली असेल किंवा करणार असतील आता. त्या दृष्टीने चाललेलं असेल त्यांचे प्रयत्न. मला पण आता थोडं वेळ भाजी काय घरातलं जे काम आहे ते जे राहिलेले ते पेंडिंग करायचं आहे. नंतर भाजी करून राहिलेली उरलेली कामं करून म्हणजे चपाती वगैरे आहे का ते बघायला लागेल. सकाळचं काय शिल्लक आहे का किंवा परत काय करायला लागेल का. मग ते करून जेवण करून मग उद्याची काय तयारी करता आली तर ते बघून मग ती तयारी करून मग झोपायचं. विश्रांती घ्यायची. पण झोपण्याच्या आधी मेडिटेशन मात्र करायचं. एक 5 ते 10 मिनिट. ते आपल्या मनाच्या शांतीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ते सगळ्यांनी दिवसा केलंच पाहिजे. प्रत्येक दिवशी करा. जसं आपल्याला रोज म्हणजे ज्यांना बीपी वगैरे बीपीच्या गोळ्या कशा रोज सुरू असतात. मग त्यांना ते रोज खायला लागतात. तसं हे आपल्याला समजायचं की आपल्याला रोज मेडिटेशन करून आणि एक रोज सत्कर्म करून पुण्य कणाकणाने वाढवायची आहे. हात खंड पाडायचा नाही. सगळ्यांनी त्या दृष्टीने हे करायचे, प्रयत्न करायचे. आणि मेडिटेशन ध्यान जर लागलं नाही, ध्यान लागलं नाही तरी बसा. आज नाही लागणार, उद्या नाही लागणार, पण परवा लागेल. हळूहळू हळूहळू लागायला सुरुवात होईल. तुम्हाला त्यात गोडी होईल निर्माण. आणि असं मग करमणार नाही तुम्हाला. असं वाटेल की रोज एक 5 मिनिटं तरी. पण जे आपले डोक्यातले विचार आहेत ना, ते थोडा वेळ त्या पद्धतीने थांबले जातात. आता विचार थांबणं खूप महत्वाचं आहे. नाहीतरी आपण तेच तेच म्हणजे आपल्याला फॅमिलीत प्रॉब्लेम येतात किंवा ओव्हरऑल समाजामध्ये किंवा काय खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रॉब्लेम्स मधून एक 5-10 मिनिटं तरी मुक्त होईल. झोपताना तर आपल्याला होतेच. झोपताना मेंदू शांत राहतो. अध्यात्मात थोडंसं शांत राहतो. त्या दृष्टीने करा. ठीक आहे. आपण मग परत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.